सभापती महोदय, पालघरच्या घटनेमध्ये सन्मान्य सदस्य सचिन अहिर साहेबांनी जो काय प्रश्न विचारलाय, प्रीती राहुल जाधव नावाच्या ज्या काय महिलांना दुर्दैवी पद्धतीनं आमच्या ह्या वेळेत उपचार न झाल्यानं जी काय दुःखद घटना घडली, त्यानंतरच्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये आमच्या विभागाच्या वतीनं त्याच्यात जी चौकशी केली, त्या चौकशी समितीमध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई केली। विशेषतः मी आपल्याला सांगेन की त्या चौकशी अहवालाच्या दरम्यान IPHSचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश शिंदे होते की ज्यांच्याबद्दल काही आक्षेप चौकशी समितीने घेतले होते, त्यांची तात्काळ सेवा आपण समाप्त केलेली आहे। ही सेवा समाप्त करताना तिथं ज्या काही मनाली कोकाटे आणि डॉक्टर नरेंद्र यादव म्हणजे वैद्यकीय अधिकारी कंत्राटी होते की ज्या उसनवारी पद्धतीने त्यांनी सुद्धा तिथं उपस्थित असताना त्याच्यामध्ये जे काही दोष होते त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई केलेली आहे। आणखीन त्या दरम्यानच्या काळामध्ये जे चौकशी समितीने एकूण अहवाल दिलेत त्या चौकशी समितीत अहवालात दोषी असणाऱ्या सगळ्यांच्यावर आपण कारवाई करतोय। तिथं जे काही प्रभारी MS होते त्या प्रभारी MSांची सुद्धा तात्काळ बदली केली आणि त्याची DA आपण लावलेली आहे, कारण त्या घटना गंभीर आहे। कारण एक मृत्यू झाला की जो दुर्दैवानं व्हायला नको पाहिजे होता, हा एक भाग झाला। आणि दुसरा आपण जो प्रश्न विचारला की अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी आपण काय उपाययोजना करतोय, विशेषतः मी आपल्याला सभागृहाला सुद्धा सांगू इच्छितो की आता सुद्धा गट ब मधून गट अ मध्ये येण्यासाठीची प्रमोशनची फाईल आमच्याकडे होती। भविष्य काळामध्ये आदिवासी भागामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अशा सगळ्या गट बतून गट म्हणजे प्रमोशन ज्यावेळी मिळतील त्यावेळी त्यांनी ग्रामीण डोंगराळ आदिवासी भागामध्ये प्राधान्याने गेलेत तर त्यांना आम्ही त्याच्या पद्धतीने सर्व्हिसेस देऊन ह्या सगळ्या पोस्ट भरायचा प्रयत्न करतोय। आणि मला सांगायला आनंदी होतोय की पहिल्या टप्प्यामधल्या 194 लोकांनी सुद्धा त्याला ऑप्शन स्वीकारला आणि त्या सगळ्या पोस्ट भरतायत। उद्देश इतकाच आहे की प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी घडतायत आणि त्यातनं ह्या सगळ्या पालघरच नव्हे तर आदिवासी बहुल असेल ग्रामीण डोंगराळ भागातल्या कोकणातल्या सुद्धा जे काही डॉक्टरच्या संख्या आहेत त्या आम्ही भरण्याचा प्रयत्न करतो। निरंजन डावकरे स्पेसिफिक